हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. तर आता इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने कृष्णा घरात येताच आढळराव कृष्णाला देणार जबरदस्त कानमंत्र, बाळजाबाईंच्या विरोधात करणार भक्कम पद्धतीने उभं, तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत आणि कृष्णा जाणार फिरायला. आता नेमकं काय घडतं हे बघूया. तर आता आपण पाहिलेलं आहे की दुष्यंत आणि कृष्णा यांचा घरात गृहप्रवेश झाल्यामुळे आढळराव तर खूपच जास्त खुश आहेत, कारण कृष्णा घरी परत आली आहे. मग आता आढळराव हे गृहप्रवेश वगैरे होऊन गेल्याच्या नंतर कृष्णाला म्हणत असतात, सुनबाई जरा आता सगळे सोपस्कार आटपले असतील तर येऊन आमच्याजवळ बसा, आम्हाला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याबरोबर. त्यावर लगेचच कृष्णा ही आढळरावांना म्हणते, अहो आबा असं काय बोलायला एकदम म्हणजे परक्यासारखं. त्यावर आढळराव म्हणतात, आता परक्यासारखं नको बोलायला, मग कसं बोलायचं? त्या दिवशी एवढं मी समजवत होतो घरला चला, पर तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास नाही ठेवला. आम्ही समजवून सांगत होतो ना, आमचा पोरगा दोषी नाही, आमचा पोरगा वाईट नाही, त्यानं जाणून बुजून हे समज केलं नाही, तरी बी कृष्णे तू तुझ्या डोळ्यांना जे दिसलं त्याच्यावरच विश्वास ठेवलास की नाही? म्हणून तुला तेच सांगायलो आहे पोरी, डोळ्यांवर बघितलेल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. कधी जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य नसतं. त्यावर कृष्णा म्हणते, आबा मला माफ करा, अहो माझं चुकलं. तुम्ही म्हणत होता तेव्हा तुमचं ऐकायला पाहिजे होतं. जर तुमचं ऐकलं असतं तर ना दुष्यंत सरकारसने एवढी तकलीफ भोगावी लागली असती आणि ना मला एवढा त्रास झाला असता. जे काय झालं त्या सगळ्यासाठी तुमची माफी मागतो बघा, हात जोडतो हवं तर, पण मला माफ करा. आता पुण्यांदा असली चूक नाही करायचो. तुम्ही शिकवलेली गोष्ट लक्षात ठेवन आणि डोळ्यानं बघितलेल्या गोष्टी बरोबरच ती गोष्ट किती खरी आहे हे पहिलं तपासून बघन. पर आता तुम्ही हे असं परक्यासारखं बोलणं बंद करा बरं. आणि मला सांगा, बाकी समजा वातावरण ठीक आहे ना? नाही म्हणजे आणि दुष्यंत सरकार घरला आलो आहे याचा तुम्हासनी तर आनंद झाला आहे, पर घरातल्या बाकी माणसांनी आनंद झाला असेल असं मला काही वाटत नाही. माझ्या सासूबाई त्यांचं काय हाल हवाल, त्यासनी आनंद तर लांबची गोष्ट, पर मी ह्या घरात आलेलो बी पटलं नसणार. मला घरातनं बाहेर काढण्यासाठी नवा कट रचत असतील त्या. त्यावर आढळराव म्हणतात, अगं रचू दे गं, तिला किती पण कट रचू दे, तिला काय बी करू दे, तिनं काय केलं काय नाही केलं काय त्यानं फरक पडतो कुणाला? हे बघ कृष्णे, आता एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्या आणि दुष्यंतच्या नात्यात काटा आला असता ती म्हणजे तुझी बहीण पूजा, पण ती चुकीची होती, ती खोटी होती हे तुला कळाले आणि आता तू तिला सवतावून घरातनं बाहेर बी काढल्यास. आता तुमच्या नात्यात दुसरा काटा होऊ बघत्या ती म्हणजे बाळजा. आता त्या बाळजाला पण अशीच चांगली जन्माची अद्दल घडव. आज पावतर दुष्यंतच्या डोळ्यावर तिनं पिरमाची खोटी पट्टी बांधून त्याचा प्रत्येक वेळी फकस्त उपयोग करून घेतला आहे. माझ्या लेकाला तिनं माझ्यापासून तोडला आहे. गावामध्ये अगदी लोक त्याला ओळखत नाहीत इतकी तिनं त्याला हिथून तोडूनच टाकला आहे. पण आता तू त्याला मातीची गोडी लावलीस, तू त्याला त्याच्या गावाबरोबर त्याची जोडलेली नाळ दाखवून दिलीस, पण त्याबरोबरच आता तुला त्याला त्याच्या आईचा खरा चेहरा पण दाखवायचा आहे. तुला दाखवून द्यावं लागेल त्याला की त्याची आई कसं चांगल्याचा मुखवटा घालून खोटेपणानं जगात वावरत्या. तुला दाखवून द्यावं लागेल त्याला राजकारणासाठी कशा पद्धतीनं त्याची आई मागच्या बाजूनं लोकांचे हाल करते. तुला काय बी झालं तरी ह्या येळी सरपंचकीच्या पदासाठी बाळजाला निवडून येऊ द्यायचं नाही म्हणजे नाही. एखाद्या येळी तुझ्या समोरच्या पार्टीची माणसं निवडून आली तरी बी चालेल, पर काय बी झालं तरी बाळजा निवडून येता कामा नये, नाहीतर तू उभी राहा आणि तू निवडून ये. त्याबरोबर कृष्णा आढळरावांना म्हणते, आबा तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमच्या मनात आहे नवं, समजा तसंच होणार. एवढे वर्षापासून तुम्ही जे काही तुमच्या मनात साचवून ठेवलं आहे का नाही ते खतखततं आहे, मला कळायलं आहे, पर काळजी करू नका. आता काय फार वेळ राहिलेला नाही. आता बाळजाबाईंच्या खोटारडेपणाचा मुखवटा उतरवण्याची वेळ आली आहे आणि लवकरात लवकर काय बी करून त्यांचा खोटारडेपणा दुष्यंत सरकारांच्या मोरा आणणारच. पर त्या नेहमी म्हणतात ना पुरावा, तसंच बी पुराव्याची वाट बघायलो. पुरावा नसेल तर दुष्यंत सरकार माझ्यावर विश्वास नाही ठेवायची. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत कृष्णाला घरी घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे तो खूपच जास्त आनंदी असतो, खुश असतो. तो विचार करतो, चला बरं झालं, आता माझ्यामध्ये आणि कृष्णामध्ये कुठल्याही पद्धतीची मिसअंडरस्टँडिंग नाही आहे, कुठलेही गैरसमज नाही, कुठले हेवेदेवे नाही, कुठले रुसवा फुगवा काहीही उरलेलं नाही आहे. आता आमच्यात आहे ती चांगली मैत्री, चांगला बॉन्ड, चांगलं प्रेम.
पण याला ना आणखीन थोडं पॉलिश करायची गरज आहे. त्यासाठी मला आणि कृष्णाला आमचा सेपरेट वेळ मिळायला हवा. नाहीतर घरात तर प्रायव्हसी मिळतच नाही. कृष्णा सतत काही ना काहीतरी कामात असते, नाहीतर सतत कोणी ना कोणीतरी तिला हाका मारत असतं. जर प्रायव्हसी हवी असेल तर कृष्णाला घेऊन कुठेतरी थोडं लांब फिरायला वगैरे मी जायला हवं, जिथे फक्त मी आणि कृष्णा आम्ही दोघेच असू. तसंही आमचं हनीमूनला जायचं सुद्धा राहूनच गेलं आहे की. त्या बहाण्याने फिरूनही येऊ, हनीमूनही होईल. मला कृष्णाला माझ्या मनात ज्या काही आणखीन तिच्याबद्दल भावना आहेत त्या सांगता येतील. कृष्णाही तिच्या मनात जे काही असेल ते माझ्याबरोबर मनमोकळेपणाने शेअर करू शकेल. आमचं लग्न झालं ते फक्त मी जबाबदारी म्हणून बघत होतो, पण आता जर जबाबदारीच्या नात्यापुढे आम्ही प्रेमात पडतोय तर मग त्यासाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा करायला हव्या. छान एन्व्हायरमेंटसुद्धा तयार करायला पाहिजेच की. आज मी आणि कृष्णा कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन करणारच आणि मी लवकरात लवकर बुकिंगसुद्धा करून टाकणार. 4-5 दिवस आम्ही मस्त बाहेर फिरून येतो. नाही नको 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 कृष्णाला सरप्राईजच देतो. कृष्णाबरोबर मिळून प्लॅनिंग करण्यापेक्षा मीच कृष्णासाठी काहीतरी प्लॅन करतो. मग तो बाळजाबाईंकडे येतो आणि बाळजाबाईंना विचारू कुठे जायचं काय हे सगळं ठरवतो. आणि मग तो बाळजाबाईंना मला कृष्णाबरोबर फिरायला जायचं आहे आणि मी बुकिंग करतो आहे असं सांगतो. त्यावर बाळजाबाई आता दुष्यंतला म्हणतात, काय? अरे वा 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 दुष्यंता, लई चांगली गोष्ट करायलास. जा की जा, बायकोबरोबर जरा फिरून हिंडून ये, म्हणजे तिला बी बरं वाटेल आणि तुला बी. आता दुष्यंतने सांगितल्यावर बाळजाबाई उगाचच्या उगाच खोटं चांगलं गोड बोलतात. खरं तर बाळजाबाईंना दुष्यंतने आणि कृष्णाने एकत्र बाहेर जाणं बिलकुलच पटत नसतं, पण आता खोटं गोड बोलण्या वाचून बाळजाबाईंकडे काहीही पर्याय नसतो. बाळजाबाई विचारतात, काय मग कुठं जायलास, कुठं घेऊन जाशील कृष्णाला? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई सध्या तरी बघ छान वातावरण आहे, थंड हवेच्या जागी फिरलो तरीही चालेल, म्हणून मी महाबलेश्वर किंवा माथेरान असा विचार करत होतो. मग माझं फायनली माथेरान ठरलं आणि आम्ही दोघंजणं माथेरानला फिरायला जातो. तसंही कृष्णाला माती आवडते, कृष्णाला शेती आवडते, झाडं झुडपं या सर्व गोष्टीत कृष्णा जास्त रमते. म्हणून आम्ही निसर्गाच्या सानिध्यातच कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाऊ असा विचार करत होतो. आणि म्हणून मी माथेरान ट्रिप प्लॅन करतो आहे. 4 days and 5 nights. काय वाटतं तुला? आम्ही लवकरच निघू, चालेल ना? त्यावर आता लगेचच ती म्हणते, वय पॅकिंग आणि बुकिंग झालं का? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो बुकिंग तर झालं आहे, पॅकिंग बाकी आहे, ते मी करून घेतो, त्यात काय एवढं. आणि मग दुष्यंत लगेचच तिकडनं बाहेर पडतो. आता हे सगळं बोलणं आढळरावांनी ऐकलेलं असतं. दुष्यंत कृष्णाला घेऊन कुठेतरी बाहेर जातोय ही गोष्ट आढळरावांना खूप आवडते. पण आढळराव विचार करतात, हे सगळं कृष्णेच्या कानावर घालून ठेवलं पाहिजे, नाहीतर ती बाळजा मुद्दामून तिला काहीतरी कामात गुंतवल आणि कृष्णा बी साधी बिचारी पोर आहे गुंतून जाईल. मग आढळराव कृष्णाला पुन्हा एकदा स्वतःजवळ बोलवून घेतात आणि आढळराव कृष्णाला सांगतात, दुष्यंत तुझ्यासाठी आणि त्याच्यासाठी फिरायला जायचं प्लॅन करतोय, माथेरान का कुठेतरी तो ठरवतोय, योजना आखल्या त्यानं तशी. तर बाळजा मुद्दामून तुला कुठल्या ना कुठल्या तरी कामात गुंतवण्याचा नक्की प्रयत्न करणार. ती तुला स्वतःच्या तोंडाने नाही सांगणार, पण मैनावतीला वगैरे सांगायला सांगणार. त्यामुळं तू सावध राहा. कृष्णा म्हणते, काळजी करू नका तुम्ही आबा. जर दुष्यंत सरकारांनी एवढ्या मनापासनं मला कुठंतरी बाहेर घेऊन जायचं ठरवलं असेल का नाही, तर म्या आणि ते आम्ही दोघं बी जाणार. आणि कितीतरी दिवसांनी स्वतःहून दुष्यंत सरकार यांनी माझ्यासाठी काहीतरी ठरवलं आहे. आज पावतर त्यांनी मला बऱ्याच गोष्टी दिल्यात. माझ्या वाढदिवसाला एवढी मोठी पार्टी केली, त्यानंतर प्रत्येक वेळी माझी साथ दिली. पण नवरा बायको म्हणून फिरायला जाण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळं म्या बाळजाबाईसनी आमच्या आनंदावर मिठाचा खडा टाकूच देणार नाही. म्या आणि दुष्यंत सरकार जाणार फिरायला. फक्त तुम्ही हे समजा मला सांगितलं आहे एवढं दुष्यंत सरकारसनी कळू देऊ नका. नाही म्हणजे तुम्हीच म्हणाल असं नव्हे आत्ता की ते सरप्राईज प्लॅन करायलात म्हणून. मग जर त्यासनी कळालं की तुम्ही मला आधीच सांगितलं होतं तर त्यासनी वाईट वाटेल. आढळराव म्हणतात, हो ग बाई हो, नाही सांगणार तुझ्या दुष्यंत सरकारांना. त्यानंतर मग आता कृष्णा खोलीत येते. दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा ऐक ना, मी काय म्हणतो, खूप दिवस झाले. दिवस कसले? अगं जवळपास आपल्या लग्नाला 6-7 महिने होत आले. आपण लग्न झाल्यापासून कुठेच गेलेलो नाही आहोत, साधं फिरायला वगैरे सुद्धा नाही गेलो आहे आपण. म्हणून मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण ना छान फिरून येऊया कुठून तरी. तुला काय वाटतं? नाही म्हणजे तुला काय वाटतं तसं नाही विचारत आहे मी बुकिंग केलेलंच आहे, त्यामुळे आपल्याला जावं तर लागणारच आहे, त्यामध्ये नो डाऊट्स. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुमची इच्छा आहे ना माझ्याबरोबर फिरायला जाण्याची, झालं तर मग त्यामध्ये तुम्ही मला विचारायची काय गरज आहे? आज पावतर तुम्ही कुठंतरी जायचं म्हणलायसा आणि म्या तुम्हासनी नकार दिलाय, असं कवा तरी झालं आहे का? नाही नवं. मग
तुम्हासने आत्ता वाटायला हवे म्या तुम्हासने नाही म्हणून, तुम्ही म्हणायला नवं मग आपण फिरायला जाऊया की. तर दुसऱ्या बाजूला आता अढळराव हे मुद्दामून बाळजाबाईंकडे येतात आणि बाळजाबाईंना आता ते टोमण्याने बोलतात. लेकाला पदराला बांधून ठेवण्याचा किती पण प्रयत्न केला तरी शेवटी लगीन झाल्यावर लेक बायकोच्या ताटाखाली जातोच. ते म्हणतात नवं, बायकोच्या ताटाखालचं मांजर होणं, ते काहीतरी ह्यालाच म्हणत असतील काय. पण नाही, तुमच्या भाषेत म्हणत असत्याल हो ह्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर होणं. पण आमच्या भाषेत काय म्हणतात माहिती आहे का? आमच्या भाषेत याला नवरा बायकोंचं प्रेम, नवरा बायकोंचं एकीमेकासाठी केलेला विचार असं म्हणतात. पण छात तुम्हाला थोडीच कळणार आहे. तुम्हाला नवरा बायकोचं नातंच कधी कळलं नाही. राजकारण आणि पैसा सोडून तुम्हाला काही दिसलं आहे होय का? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाने पूजाला घराबाहेर काढलेलं असतं. त्यामुळे पूजा ही आता तिच्या घरी रडत रडत आलेली असते आणि पूजा आता पश्चाताप करत असते की शेवटी कृष्णाला माझं गुपित कळालं आणि तिने मला हकललं. तर आता जयकांत हा तिच्याकडे आलेला असतो आणि जयकांत हा आता पूजाला सांगत असतो, ओ पूजा मॅडम, काय झालं तुमच्या प्रेमाचं? त्या दुष्यंतनं तुम्हाला तर विचारलं बी नाही. तो तर त्या कृष्णामध्ये रमला तर रमला आणि वरनं त्या कृष्णानं तुम्हाला त्याला धरून घराबाहेर काढलं. हे काय तुमच्याबरोबर नाही झालं बघा. असं नगं व्हायला पाहिजे होतं. शेवटी तुम्ही कोण आहे? पूजा मॅडम, एवढ्या गोऱ्यापान रूपवान देखण्या चिकण्या आहेसा तुम्ही आणि तुम्हाला घराबाहेर काढलं त्या कृष्णीनं. काय अर्थ आहे याला? खरं बघायला गेलं तर रांगडे पाटलांच्या घरची सून म्हणून तुम्ही अगदी शोभून दिसाल आणि थोरलीपेक्षा जास्त धाकली सून म्हणून शोभून दिसाल. कारण तुमच्यात रांगडे पण नाही, कोमल पण आहे. तुमच्यासारखी कोमल, नाजूक, धाकली, गोंडस गोरीपान पोर माझ्यासारख्या गड्याबरोबरच शोभून दिसेल. समजलं ना? अहो, तू दुष्यंत मुळमुळीत, ती कृष्णा झणझणीत, तुम्ही मुळमुळीत आणि म्या झणझणीत, अशा आपल्या एकदम टॉप क्लास जोड्या होतील की. आणि त्या दुष्यंत आणि कृष्णापेक्षा आपली जोडी जास्त फेमस होत्या का नाही ते बघा. अहो, तुम्ही आणि मी एकदम जबरदस्त दिसू बघा एकत्र. काय म्हणायला बघा, अजून बी संधी हाय तुम्हासनी रांगडे पाटलांच्या घरात रांगडे पाटलांची सून म्हणून येण्याकरता. सगळ्या सुखसुविधा भोगण्याच्यासाठी तुम्हाला माझी बायको व्हावं लागेल. तर तो निर्णय तुमचा आहे. एवढं बोलून जयकांत तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता पूजा ही विचार करते, खरोखर जयकांत जे बोलतोय ते एका अर्थी बरोबरसुद्धा आहेच की. जर मी जयकांतबरोबर लग्न केलं तर मला रांगडे पाटलांचा ऐशोआराम भोगता येईल आणि मला डी बरोबरसुद्धा राहता येईल. कालांतराने मला जर डीचं मन वळवता आलं तर मला त्याच्याबरोबर संसारसुद्धा करता येईल. आता मी काय करू या विचारात पूजा हरवलेली असताना तिकडे सावित्री येते आणि सावित्री तिला म्हणते, तुझ्या मनात जे चक्र सुरू आहे की नाही ते बरोबर दिशेनं वाहते. हे बघ पूजे, तुला सध्या जयकांतबरोबर लगीन करून रांगडे पाटलांच्या घरात घुसण्याशिवाय पर्याय नाही. आता तुझा खोटारडेपणा त्या कृष्णीनं सगळ्या घराण्यासमोर उघाड केला. त्यामुळं आता बाळजाबाई बी ह्या कांडात सामील असल्या तरीसुद्धा त्या आता असंच धावणार की जणू काय त्यासनी समज माहीत नव्हतंच. त्या असाच वागणार की सगळं काही एकलीनं तू ठरवून केलं होतंस आणि त्यामुळं आता तुला हे करावंच लागेल. जयकांतबरोबर लगीन केल्याशिवाय तुझ्या हातात पर्याय नाही का पुरी. जयकांतबरोबर लगीन कर आणि त्यांच्या घरात जा आणि दुष्यंत सरकारांना भुरळ पाड. दुष्यंत सरकारांना मोहित कर. तुझ्यासारखी रूपवान देखणी चिकनी पोरगी रोज जर घरात सतत समोर वावरत राहिली तर आपोआप पुरुषाचं मन आहे ते वाहवत जाणारच. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाई यांचा अढळराव बोलून गेल्यामुळे चांगलाच संताप झालेला असतो आणि बाळजाबाई म्हणत असतात, काय बी झालं तरी म्या त्या भिकारड्या पोरीला माझ्या लेकाबरोबर फिरायला जाऊ देणार नाही. काय बी अघटित मी घडूच देणार नाही. काय बी झालं तरी माझा पोरगा त्या कृष्णीबरोबर जाता कामा नये. ह्यासाठी मला काय बी करावं लागलं की नाही तरी बी चालेल. पण करू काय? दुष्यंताला थांबवू कसं? आत्ताच एकतर त्या भिकारड्या कृष्णाच्या घरनं राहून आलाय. सतत तिच्याबरोबर राहून माझा पोरगा बी तिच्यासारखाच भिकाऱ्यासारखा राहायला लागला. नाही, काय बी झालं तरी दुष्यंतानं स्वतःची ओळख विसरता कामा नये. दुष्यंत रांगडे पाटलांच्या घरचा पोरगा आहे आणि त्या भिकारड्या कृष्णासोबत राहिला तर लोक काय म्हणतील? म्या तिचं लगीन फक्त राजकारणापुरती करून दिलं होतं, पण ती तर आता माझ्या लेकाबरोबर संसार करायच्याच पाठी पडल्या. नाही,
काय बी करून या कृष्णाला पुन्यांदा लवकरात लवकर घराबाहेर घालवावं लागेल. पण त्याआधी दुष्यंतच्या मनात तिच्याबद्दल विष कालवावं लागेल. असं काहीतरी केलं पाहिजे की ती पोरगी जरी घरातनं निघून गेली तरी दुष्यंत तिच्या मागं जाणार नाही, तर उलट ती पोरगी निघून गेली म्हणून दुष्यंत आनंदी होईल किंवा दुष्यंत स्वतःहूनच त्या पोरीला रांगडे पाटलांच्या घरातनं बाहेर काढेल. पण आता नेमकं असं काय करू हा विचार इकडे बाळजाबाई करत असते. इतक्यात हनीमूनला जाण्याबद्दल बोलत असलेल्या कृष्णा आणि दुष्यंत यांचं बोलणं चोरून ऐकून मैनावती आलेली असते बाळजाबाईंकडे आणि बाळजाबाईंना ती म्हणत असते, अहो बाळजाबाई तुमासनी ठावं आहे का? त्यावर बाळजाबाई म्हणते, भय हाय, आमासनी ठावं हाय. दुष्यंता त्या कृष्णीबरोबर फिरायला जायचं म्हणायला आहे, बरोबर नवं? त्यावर मैनावती म्हणते, अहो फिराय कसलं, हनीमूनलाच जात असणार. आता लगीन झालं आहे नवं, नवीन कसलं, 6 महिने झाले, पण त्यासनी येळ कुठं मिळाला एकांतात घालवाया, म्हणूनच चालल्यात नवं एकांत मिळण्यासाठी. आणि तुमासनी ठावं हाय बाळजाबाई, एका पोराला आणि एका पोरीला एक डाव एकांत घावला की मग पुढं काय काय घडू शकतं ते काय म्या तुमासनी सांगाय नको. नाही म्हणजे जेव्हा आम्हा दोघांसनी एकांत घावला तेव्हा आम्हाला जयकांत झाला, जेव्हा तुमासनी आणि भाऊजीसनी एकांत घावला तेव्हा तुमासनी दुष्यंत झाला. आता कृष्णीला आणि दुष्यंताला एकांत घावल्यावर काय होईल? त्यावर लगेचच बाळजा म्हणते, मैनावती गप, तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही? उगाचच्या उगाच तोंडात येईल ते येड्यागत बडबडू नकोस. असलं काय बी म्या होऊ देणार नाही. काय बी झालं नवं तरी ती कृष्णा माझ्या दुष्यंतबरोबर म्या राहू देणार नाही. म्या तिला काय बी करून लवकरात लवकर रांगडे पाटलांच्या घराबाहेर काढून टाकणार म्हणजे टाकणार. आणि माझ्या लेकाचं मन जे काही त्या पोरीत गुतावलं आहे की नाही ते समज बी म्या मोकळं करणार. म्या माझ्या लेकाला लवकरात लवकर त्या कृष्णीच्या जाळ्यातनं बाजूला काढणार. त्यासाठी मला काय बी करावं लागलं तरी बी चालेल, साम दाम दंडभेद वापरावं लागलं तरी बी चालेल. जर मी त्या पोरीचा जीव उठायला कमी नाही करू शकत तर म्या आणखीन काय बी करू शकतोय, लक्षात ठेव. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांनी पॅकिंग करायला सुरुवात केलेली असते. माथेरानला थंडी असते जास्त, त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णा गरम कपडे वगैरे भरत असतात. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्हाला ते ठावं आहे, मी पहिल्यांदाच अशी कुठंतरी बाहेर फिरायला जाणार आहे. नाही म्हणजे तशी कामानिमित्तानं गेलोय बऱ्याच वेळा बाहेर पर अशी फिराया म्हणून पहिल्यांदा जाणार आहे आणि ते बी तुमच्याबरोबर. तुम्हाला सांगू मला केवढं भारी वाटायलं आहे. आपण ऐका नाही तिकडे छान मजा करू, काय लई फिरू. माथेरान कसं आहे हे मी काय अजून बघितलेलं नाही, पहिल्यांदा बघणार आहे मी माथेरान. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय तू माथेरान पाहिलेलं नाही आहेस, कधीच नाही गेलीस? त्यावर कृष्णा म्हणते, नाही गेलो. त्यावर दुष्यंत म्हणतो, बापरे कृष्णा, अगं तू माथेरान पाहिलं नाही आहेस ना तर तू स्वर्ग पाहिला नाही आहेस असं समज. माथेरान इतकं छान आणि सुंदर आहे. त्यावर कृष्णा म्हणते, आव मग म्या तर आणखीन खुश आहे. त्यावर दुष्यंत का विचारतो तर कृष्णा म्हणते, कारण मग मला स्वर्ग माझ्या धन्याबरोबर बघायला मिळेल की आपण दोघंही एकत्र जोडीनं स्वर्ग बघू. त्यावर दुष्यंत हसतो आणि कृष्णा तू पण ना, एवढं बोलून चल पटपट आवर पॅकिंग कर असं म्हणतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरते इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.